नमस्कार मंडळी. माय झालती घरी बसून बसून बोर. माय म्हणली मग आता कुठेतरी मला नेऊन फिरून आण. मी विचार केला आपलं पुण्याच्या जवळ एकदम फिरण्यासारखं कुठं आहे आपलं एकदम चांगलं लोकेशन. तर मग मी मायला घेऊन आलो आपलं हिरामाता मंदिर चरोळी येते. तर इथं कसं आहे थोडं झाडं वगैरे मस्त आहेत, समाधान वातावरण आहे, जास्त अशी काही गर्दी वगैरे नसते. आज आम्ही रविवारी विकेंडला आलेलो आहे, तरी तुम्ही इथं बघू शकता एवढी काही गर्दी जास्त नाही. तरी आता आपण हिरामाता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आणि पलीकडूनच आपली इंद्रायणी नदी आहे. तर आपण ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. हिरामाता मंदिर कसं आहे काय नाही, पलीकडं गार्डन कसं आहे, त्याच्यानंतर नदी कशी आहे काय नाही, तो लेकराला खेळण्यासाठी तिकडे गार्डन पण आहे. माय कसं वाटलं तुला इथं येऊन? घोघो वाटालय, करमालय काय? लय करमालय. करमालय काय? हा हो काय. तर मस्त पाऊस आला तरी मस्त शेड वगैरे मारलेला आहे मंदिराला. तरी बघू आपण आता. हे बघा इकडून असा मस्त डोंगर आहे आणि डोंगरावरती झाडं वगैरे आहेत. त्याच्यानंतर हिरामाता मंदिराच्या जवळ एक मोठं चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाला आता मस्त असा एक फुलफुलीत तोर आलेला आहे. एकदम मस्त भारी वाटतं आहे असं, तुम्ही बघू शकता. एकदम शांत आहे वातावरण. येऊन मस्त एकदम दिवस घरून डबा वगैरे आणून खाण्यासाठी एकदम मस्त लोकेशन आहे. एकदम पक्ष्याचा भारी असा मस्त छान आवाज यायला आहे. तरी आता चला आपण हिरामाता मंदिराचं दर्शन घेऊ. किती छान वाटते काय नाही बघू आपण. हे बघा गणपती बाप्पाच आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आधी मस्त. आणि एकदम मधी डोंगरामध्ये कोरून अशी हिरामाता मंदिर आहे आपली. तर बघू शकता तुम्ही एकदम. चला दर्शन घेऊत आपण आता. किरण दर्शन घे चाल. हां दर्शन दे दो. चला तर आता हिरामाता मंदिराचं आपलं मस्त लगेच दर्शन झालेलं आहे आणि आपण आलेलो आहे. इथे एक छोटंसं गार्डन आहे बाजूला, त्या गार्डनला मायला घेऊन. काय तर मस्त लगे तुळस आहे, इंद्रावण आहे, हे बाजूला इंद्रायणी नदी आहे. तर आपण या इंद्रायणी नदीच्या काठानं आपण असं चालत आहोत. तर बघा आपल्या राईट साईडला एक इंद्रायणी नदी आहे. तर आपण त्या नदीच्या काठानं मस्त लगे आपण आता गार्डनमध्ये चालवलो आहे. इथं खासियत म्हणजे एकदम थंड वातावरण आहे, एकदम पुण्याच्या जवळ आहे आणि आपण एक 15-20 मिनटामध्ये इथं येऊ शकतो आपण चरोळीमध्ये. आणि हे बघा आपण आता इथून चाललेलो आहे मस्त लगेच चालायला. इथं फुटपाथ वगैरे केला आहे, इथं देवता आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी. त्याच्यामुळे इकडे मस्त शूट वगैरे करण्यासाठी आणि शूट करण्यासाठी वन डेसाठी एकदम मस्त आहे. तरी सगळे तुम्ही कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये इथलं लोकेशन टॅग करतो. आमचं त्याचं दर्शन झालेलं आहे. तरी आता आमची निघण्याची तयारी चालू आहे. तरी तुम्ही पाहू घेऊ शकता.